वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ माजली आहे। तर वैष्णवीचं बाळ म्हणजे आमच्या नातवाला आमच्याकडे सोपवा अशी मागणी वैष्णवीच्या कुटुंबियांनी केली आहे। तर वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे असल्याचा आरोप वैष्णवीच्या आईवडिलांनी केला आहे। तो निलेश चव्हाण म्हणून कोण आहे, त्यांचा ना नातेवाईक ना नात्याचा ना गोत्याचा, त्यांच्याकडे ठेवलेला असं त्यांच्या माझ्या मुलीच्या सासऱ्यांनी म्हणजे सासऱ्यांच्या मोठ्या भावाने सांगितलं। बोलवलं होतं तिथं। बोलवल्यानंतर माझा भाऊ, माझा दुसरा मावस भाऊ, आमचे दाजी 3-4 लोक गेल्यानंतर त्याच्या घरी गेले। प्रभात रोडवरनं कर्वे रोड का कर्वेनगरला तिकडे कुठंतरी गेले। पण त्यावेळेस बाळ हातात द्यायला त्या निलेश चव्हाणची आई आली। हातात दिल्यानंतर तेवढ्यात तो आल्यानंतर लगेच आमच्या भावाला आणला, शिवीगाळ करायला लागला, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला। म्हणला तुमचा काय संबंध की माझ्या बाळाला हात लावायचा। तर ज्यावेळेस ते बाळ हातात होतं त्या आजोबांनी घेतलं होतं, राजेंद्र हगवण्यांच्या भावाने, मोठ्या भावानेच घेतलं होतं। त्यावेळेस ते म्हणतायत की तू कोण, मी ओळखत नाही, मी तरी या मुलाचा आजोबा आहे। तर तो म्हणला तुमचा काय संबंध नाही, तुम्ही तुमचं तिकडे बघा, तुमचं काय बाळ मिळणार नाही, माझ्याकडे बाळ ठेवणार आहे मी। आता काही जर झालं तर त्याला कोण जबाबदार आहे वाटते? पोलीस काय म्हणतात? ह्याला जर काय, माझ्या बाळाला जर काय ना, ते त्यांच्या हगवणे फॅमिलीकडं ना कसपटे फॅमिलीकडे दिलेलं, हे तिराईत माणसाकडे आमचा नातू दिलेला आहे। उद्या जर त्याचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे। ताई, खरं तर आपल्या मुलीचं बाळ जे आहे, 10 महिन्याच्या बाळाची काय अवस्था असते, तुम्ही स्वतः आई आहात, आता त्याच्यातच तुम्हाला वैष्णवीला बघायचं आहे, पण ती आत्ताही तुमच्या ओटीत नाही, काय म्हणायचं आहे? बाळाला फक्त आमच्याकडे द्यावं एवढी प्रार्थना आहे पोलिसांकडे, की बाळाला ते कोणाकडे खूप हालचाल आहेत। म्हणजे मला स्वतःला फोन केला त्यावेळेस ते लोक म्हणले बाळ एवढं रडतंय, नाही खाते नाही पिते, झोपत सुद्धा नाहीये, बाळाला ओळख नाही, बाळाला ओळख लागतीये। आज तो बाळ आईला, आम्हाला सगळ्यांना ओळखतो, त्या तिराईत माणसाला कोणालाही ओळखत नाही, तो कंटिन्यू रडतोय। तर आज त्यांनी परत 6 दिवस झालं बाळ कोणाकडे, तो माणूस आहे तो नाही ओळखीचा ना पाळखीचा, त्या बाळाला आमच्याकडे पोस्ट करावी एवढी आमची पोलीस परीक्षा। सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।